वाढत्या तापमानामुळे शहर व तालुक्यात विविध ठिकाणी सुरू झालेले आगीचे तांडव सुरूच असून काल दुपारी ढेकूतांडा येथे सुमारे 22 बिघे शेतात मोठी आग लागल्याने जवळपास 6 शेतकऱ्यांचा मका, बाजरी, गहू, हरभरा जळून खाक झाला आहे। सदर आगीत शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। काल दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ढेकूतांडा येथे शेतात आग लागली। जवळपास 22 बिघे शेतात ही आग पसरल्याने शेतातील मका, बाजरी, गहू, हरभरा संपूर्ण जळून खाक झाले। विशेष म्हणजे यावेळी हवेने रौद्ररूप धारण केले असल्याने बाजूला असलेल्या तांड्यापर्यंत आगीचे लोण पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु ग्रामस्थांनी धावून जात आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने आणि अमळनेर पालिकेचे अग्निशमन दल वेळेवर पोहोचून आग विझवल्याने आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला। यामुळे ग्रामस्थांनी अग्निशमन दलाचे आभार मानले। अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्यासह कर्मचारी दिनेश बिराडे, जफर पठाण, आकाश संदानशिव आदींनी विशेष परिश्रम घेतले। अमळनेर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारोंनी उपस्थिती दिली। 14 एप्रिल रोजी आंबेडकर चौकासह विविध ठिकाणी डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। मंगळवारी सकाळी 8 वाजता डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ सर्व लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी एकत्रित आल्यानंतर बौद्धचार्य सिद्धार्थ सोनवणे यांनी सुरुवातीला पंचशील त्रिशरण सादर केले। त्यानंतर बुद्धवंदना होऊन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण व संविधान पूजन करण्यात आले। यावेळी अभिवादन करण्यासाठी माजी आमदार डॉक्टर BS पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार सुराणा, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते। जयंती उत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे आमदार अनिल पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दिवसभर रीग लागली होती। दरम्यान यावेळी युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे संविधान जागर अभियान निमित्त 14 तळ्याबाबत लघुनाट्य प्राध्यापक अशोक पवार यांच्या ग्रुपने सादर केले। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, सिद्धार्थ व्यायामशाळा व डॉक्टर आंबेडकर अध्ययन केंद्र अमळनेर तर्फे माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजता डॉक्टर आंबेडकर चौकातून भव्य मोटरसायकल धम्म रॅली काढण्यात आली। या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले होते। तर जयंतीनिमित्त डॉक्टर आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सुंदर सजावट व सुशोभीकरण करण्यात आले होते। सायंकाळी विद्युत रोषणाईने हा परिसर अत्यंत खुलून दिसत होता। यावेळी बाहेर गावाहून आणलेल्या अत्याधुनिक डीजेने कार्यक्रमात खूपच रंगत आणली। भीमगीतांवर तरुणाईपासून महिला व आबालवृद्ध सारेच या ठिकाणी थिरकले होते। रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता। शहरात इतर भागातही जयंती उत्सवाची तयारी करण्यात आली असल्याने प्रबुद्ध कॉलनी, बंगाली फाईल, ताडेपुरा, फरशी पूल आदी भागातून भव्य मिरवणुका निघून त्या देखील आंबेडकर चौकात दाखल झाल्याने या ठिकाणी अतिशय बाबासाहेबांच्या नावाने मोठा जल्लोष साजरा झाला। यासह इतर भागात विविध कार्यक्रम पार पडले। अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सुनीता पाटील यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तर यावेळी उपस्थित असलेले मुख्याध्यापक शिक्षकांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन केले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समितीतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, नगरसेवक प्रताप साळी, सुनील पाटील, देविदास देसले, नरेंद्र पाटील, सुनील भोई, महेश पाटील, नारायण बडगुजर आदींनी पुष्पहार अर्पण करून समितीतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त
अमळनेर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। यानिमित्त शहरातील फरशी रोड परिसरात सामाजिक कार्यकर्ते विशाल सोनवणे व व्हीएस ग्रुप यांच्या वतीने भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाचा लाभ सुमारे 2,500हून अधिक नागरिकांनी घेतला। हा अन्नदान कार्यक्रम दरवर्षी बौद्धवासी विजय युवराज सोनवणे यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ राबवला जातो। सामाजिक बांधिलकी जपत यावर्षीही महामानवाच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा भोजनदानाचा कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। जयंतीच्या उत्सवात सामाजिक सलोखा आणि सेवेचा आदर्श या उपक्रमातून दिसून आला। शहरातील विविध थरातील नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन अन्नदानाचा लाभ घेतला आणि व्हीएस ग्रुपच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक देखील केले। अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीच्या जनजागराचा रथ बुधवारी कन्हेरी येथे पोहोचला। त्यानंतर चिंचदेवी मंदिरातील सभा मंडपात सरपंच चंद्रकांत अरुण नेरकर यांच्या शुभ हस्ते भूमिमातेचे पूजन तसेच सेंद्रिय शेतीबद्दलचा जागर करण्यात आला। या प्रसंगी कन्हेरे गाव व मंडळ परिसरातील शेतकऱ्यांनी आपापल्या गावांतील शेतांमधून आणलेल्या मातीचा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पूजनाचा कार्यक्रम झाला। या प्रसंगी कृषी अधिकाऱ्यांसह मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष SN पाटील, सुबोध पाटील, मनोहर तायडे, पुरोहित प्रसाद भंडारी, गणेश जोशी, सेवेकरी राजेंद्र पाटील, उज्ज्वल अहिरराव, दीपक पाटील, शुभम शिसोदे, अक्षय पाटील आदी उपस्थित होते। सुरुवातीला व्यासपीठावरील मुख्य अतिथी तथा लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत नेरकर यांच्यासह सर्व मान्यवरांचा मंगळग्रह सेवा संस्था अमळनेरच्या वतीने सुबोध पाटील यांनी श्री मंगळग्रह देवाची प्रतिमा भेट देऊन यथोचित असा सन्मान केला। तसेच सुबोध पाटील यांनी भूमी सुपोषण चळवळीची पार्श्वभूमी सविस्तरपणे उपस्थितांना समजावून सांगितली। त्यानंतर मंदिराच्या पुरोहितांकडून मंडळातील विविध गावांतून संकलित केलेली एक मूठ माती एका ठिकाणी एकत्रित करून तिचे विधिवतरित्या पूजन करण्यात आले। दरम्यान भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीच्या जनजागर रथाने फापोरे बुद्रुक, हिंगोने खुर्द, सडावन बुद्रुक, कोळ पिंपरी येथे भेट दिली। अमळनेर शहरातील सराफ बाजारातील श्री गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिराच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त 8 दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 19 एप्रिल रविवार रोजी सकाळी 8:30 वाजता परमात्मा व ध्वजा मिरवणूक तसेच संध्याकाळी 6:30 वाजता मनमोहक महापूजा, तर 21 एप्रिल मंगळवार रोजी श्री सत्तरभेदी पूजा व सकाळी 10 वाजता ध्वजारोहण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 150 वर्ष प्राचीन श्री शामळिया पार्श्वनाथ भगवान आणि अचिंत्य चिंतामणी प्रगट प्रभावी 500 वर्ष प्राचीन श्री गुरुवाजी पार्श्वनाथ भगवान यांचे दर्शन व गुरु महाराजांचा आशीर्वाद सर्व समाज बांधवांनी अवश्य घ्यावा व सर्व धार्मिक कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। अमळनेर तालुक्यातील मारवड रस्त्यावरील शासकीय क्रीडा संकुल दररोज रात्री दारुड्यांचा अड्डा बनत असून सदर दारुडे मद्यधुंद होऊन खाली बाटल्या व खाद्यपदार्थांचे रॅपर तिथेच सोडून जात असल्याने दररोज पहाटे व्यायाम किंवा खेळासाठी येणाऱ्या खेळाडूंना स्वच्छता अभियान राबवावे लागत आहे। क्रीडा संकुलाला रात्रीच्या वेळी दारूचा अड्डा स्वरूप येत असल्याने विद्यार्थी व खेळाडूंमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत। या दारुड्यांना आवर घालणार कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे। पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी खेळाडू व व्यायामपटूंनी केली आहे।